नवनाथ गोलंदाजी मार्कवर टन ऊर्ध्वकडे मारा करतोय। हा चेंडू या वेळेला मिडॉनच्या डोक्यावरनं खेळून काढतोय। पॉवर प्लेचा अत्यंत चांगला वापर, क्षेत्ररक्षक डीप मधनं जातोय पण चेंडू मात्र इथं मात्र अडवण्यात यश संपादन करतोय आणि इथं मात्र आपण तर 2 धावा पूर्ण केले जात आहेत। बघा मला डिसिजन लगेच द्यायचा आहे, आमचे स्वयंसेवक आहेत तिथे। दोन धावा आणि इथं मात्र खातं उघडलं जातं आपण तर वेश नेरुकर आणि आपण गावदेवी पेंदर संघात धाव शकत आपण 2 धावा आपण पाहू शकता। नवनाथ हा चेंडू यावेळेला यष्टीरक्षक बीड झाला। इथे मात्र आपण एक संधी होती पण ती संधी मात्र दवडताना दिसतो आपण तर प्रशांत यावेळेला निर्धाव चेंडूची समाप्ती होते। पुणे त्या गोलंदाजी मार्कवर आपण नवनाथ गायकरला आपण पाहू शकता। एक डावखुरा चांगला वेगवान गोलंदाज आपण पाहू शकता कारण यावेळेला अबकला मात्र शांत ठेवण्याचं काम करतोय। पुढे तर नवनाथ गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतोय। स्ट्रायकरला फलंदाज वक हा चेंडू यावेळेला खूप उंच गेलाय, पायचं झेल होतं का आणि इथे मात्र परतावं लागतंय वकला आणि पहिली सफलता प्राप्त करतोय इथं मात्र नवनाथ गायकर। संकेतने खूप चांगला झेल घेतला इथं मात्र षटकावर रिझर्व मध्ये खूप चांगला सुरेख झेल पकडलाय। तर नवीन फलंदाज तो 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता। यावेळेला विश्वास पहिल्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी केली होती, एक भरीक योगदान दिलं होतं 34 धावांचं, तो पण आपण बघितलं तर यावेळेला फलंदाज येतो विश्वास। तर गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर यावेळेला अतिशय चांगली गोलंदाजी करतो किरवली संघाकडून नवनाथ गायकर। संघ नायकाने विश्वास दर्शवलाय आणि विश्वासच्या लायक इथे मात्र गोलंदाजी करतोय। आता मात्र पंचांकडून गाड घेतो याला पंकज कोपरकरला आपण पाहू शकता। आपण नेहमी आमचे समालोचक सांगतात की हा ट्रम्प कार्ड आहे पेंदर संघाचा, तर पाहिजे तर कशा प्रकारे इथं फलंदाजी करतोय पंकज कोपरकर। तर नवनाथ गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पुन्हा एकदा पाहू शकता। यावेळेला शॉर्ट फाईड लेग शॉर्ट लॉंग लिटरजन मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता, मिडॉन लाईक क्षेत्ररक्षण पाहू शकता, मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, डीप विकेटला तर ऑफ साइडला क्षेत्ररक्षण थर्ड मॅन पॉइंट कव्हर्स स्पीड ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आपण पाहू शकता। चेंडू या वेळेला आपण तो पूल करायचा होता, पंचांकडे पाहिलं जातं पण पंचामध्ये कोणत्याची खूण करत नाहीत। आपण बघतोय अजित अगरकर स्टँड मधून आपण बघतो किरवली संघाचे पाठी राखे मात्र आपल्या संघाला चेअरअप करतायत, गोलंदाजाला सपोर्ट करतायत, चेअरअप करतात, उत्साह वाढतात त्याचा। तर पुणेला गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता नवनाथ गायकर लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतो। स्ट्रायकला फलंदाज पंकज हा चेंडू यावेळेला स्वीटली टायमिंग मिडॉनच्या डोक्यावरनं 1 बाउंड चेंडू सीमा पार दणदणी दमदार खणखणीत चौकार। समाप्तीनंतर आपण बघतोय एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही कारण एक गडी बाद 600 धावसंख्या पंकजच्या बॅटमधून पहिला चौकार आला। इथं मात्र मयूरला देखील आपण पाहू शकता एक अतिशय चांगला हार्ड हिटर फलंदाज आपण किरवली संघाचा। तर गोलंदाजी मार्कवर येतो इथं मात्र आपण तर मंगेश पाटील गोलंदाजी मार्कवर। स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला विश्वास पाटील पंचांकडून गाड घेतोय कारण पहिल्या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली होती, पण तशाच प्रकारची फलंदाजी करतोय का अपयशी ठरलाय आपण वक नेरुळकर इथे मात्र अपयशी ठरलाय। मंगेश हा चेंडू ऑन साइडला सुरेख टायमिंग चेंडू जातो याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मार्जर लँड होतोय षटकार। काय फलंदाजी दाखवतो इथं मात्र विश्वास पाटील विनोद पाटील ताकद बघा केवढी, चेंडू किती जाऊन लांब लँड होतो इथं मात्र। तिसऱ्या पंचांची मागणी केली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर सर्वात लांब षटकार शाहिद आफ्रिदीने मारलाय।
158 मीटरचा षटकार मारला होता. तर इथं मात्र आपण बघतोय विश्वास देखील आपल्या फोरम्स मध्ये देखील ताकद दाखवून देतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 12 धावा. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अजय पाटील ज्यांनी आम्हाला या स्पर्धेत समर्जन करण्याची संधी दिली त्यांना देखील धन्यवाद देतोय. कारण आज आमचा या स्पर्धेचा पहिला आणि शेवटचा दिवस असणार आहे. तर उद्यापासून आपण बघतो चंडूशेर स्मृती चषक तिथे समालोचन करायचा स्पर्धा सुरू झाली आहे. चेंडू या वेळेला मात्र खूप उंच गेला मिड विकेटला. पायचं झेल होतोय का आता इथं मात्र आणि झेल सुटतोय जीवदान मिळतोय. इथं मात्र आपण बघतो विश्वासला 2 धावा मिळतात. आपण बघितलं तर इथं मात्र पेंदर संघाला धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 14 धावा. बघा विश्वासला जीवदान मिळालंय. मगाशी आपण म्हणजे पहिल्या सामन्यात जीवदान मिळते का फलंदाज त्याने सामना फिनिश देखील केला होता. तर क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना विनोद कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल का मॅच आणि इथे मात्र आपण झेल सोडलाय. पाहिजे आता विश्वास पाटील किती डोकंडुखी ठरतोय या केरिवली संघाला. मंगेश विश्वास चेंडू या वेळेला आपण म्हणजे तर ऑप्शनच्या खूपच बाहेर जातो. पंच वाईटची खूण करतायत. अव्वंतर धावेने भर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला. एक गडी बाद पेंदर संघाची प्रथम फलंदाजी 15 धावा आपण पाहू शकता गवदेवी पेंदर संघाची. मंगेश पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म और तिकडे मार्क होतो. चेंडू या वेळेला हवे ते गलीमध्ये मात्र आपण चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. जोपर्यंत चेंडू फिड होते मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. संधी होती या वेळेला धावबाची पण ती संधी मात्र दवडतो. इथं मात्र केलेली संघ 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 17 धावा आपण पाहू शकता. बघा विनोद 2 वेळा जीवदान मिळाला एकाच षटकामध्ये. विश्वास पाटील एक झेल सुटला आणि रनआउटची देखील संधी होती. ह्या चुका टाळाव्या लागणार आहेत. आपण पाहिले तर चेंडू ऑन साइडला मनगटाच्या साहाय्याने वळतोय चेंडू. चेंडू जातो या वेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार दमदार चौकार. थँक्यू आमचे गुणलेखक आपण होतो निलेश पाटील आणि आकाश रसाळ त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खूप चांगले गुणलेखक आहेत. कारण आम्ही नेहमी सांगतो गुणलेखक म्हणजे आमच्या पाठीचा गणा. तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. मंगेश विश्वास चेंडू बॅकपट गेला स्क्वेअर कट करतोय. सुरेख स्क्वेअर कट बघायला मिळते. आउटफील्ड पास आहे. अजून एक दमदार दणदणीत खणखणीत चौकार. झेल सोडलाय आणि विश्वास पाटील मात्र मैदानावर आपण तो वादळ निर्माण करतोय. कारण ची ओळख आहे विश्वास पाटील ती ओळख मात्र सिद्ध करताना दिसतोय. आपण पहिले एक विश्वास पाटील तोंडऱ्याचा बघितलाय. हा विश्वास पाटील आपण गवदेवी पेंदर संघाचा. चेंडू यावेळेला सन्मान देतो चेंडूला. जोपर्यंत चेंडू फीड होईल तर त्या सर्कलमध्ये गोलंदाज येऊन तोपर्यंत एक चिकी सिंगल पूर्ण केले तर 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर गवदेवी पेंदर संघाची प्रथम फलंदाजी करताना. तर आपण इथं विश्वासासाठी पारितोषिक आलेलं आहे. प्रकाश पवार यांच्याकडून जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर अजय पाटील सुद्धा येत आहेत कारण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत ते गेले होते. खूप चांगलं आयोजन आपण पाहू शकता. मैदानाचं नाव जर पाहिलं तर वैकुंठसी हब्बप्पा मारुती बॉल लक्ष्मण पाटील क्रीडांगण. खरं विनोद जर आपण बघितलं खूप चांगलं आपल्याला मैदान बघायला मिळतं. मैदानावरती आपण बघतो हिरवं गवत आपल्याला बघायला मिळतं. कमी आपल्याला गवत बघायला मिळतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा आपण अशी मैदानं बघितली तेव्हा आपल्याला असं मैदान बघायला मिळतं. आज मात्र ग्रामीणमध्ये देखील खूप चांगलं मैदान बघायला मिळतं. जर विनोद आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर सर्वात पहिलं स्टेडियम जर कुठे झालं असेल तर आपल्या मुंबईला ब्रेबॉर्न स्टेडियम हे पहिलं आपल्या जगातील पहिलं क्रिकेटचं मैदान आपल्या मुंबईमध्ये झालं. ह्या मैदान देखील आयोजकांनी खूप कंबर कसली खूप मेहनत घेतली आणि त्यांची मेहनत कुठेतरी रंग लावताना दिसते या मैदानावर. आपण बघितलं जणू काय आंतरराष्ट्रीय सामना जिथे चाललाय असं आपल्याला बघायला मिळते. खूप चांगलं दृश्य निर्माण केलंय. नवनाथ चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. इथे मात्र शॉट फाइंड कसे त्याचे बीज होतोय. जोपर्यंत चेंडू फीड होईल इथे मात्र आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा कंप्लीट केल्या. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा आपण पाहू शकता. पुणे नवनाथ गायकर गोलंदाजी मार्कवर येतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. याला विश्वास ज्याला जीवदान मिळालंय 2 वेळा जीवदान मिळालंय. एक धावबाची संधी होती एक झेलबाची.
आज चेंडू यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चेंडू खूप उंच गेला होता पण चेंडू मात्र नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊन फीड करेल चेंडूला मयूर तोपर्यंत इथं 2 धावांचा अवधी होता. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. बघा 30 धावा आपण पाहू शकता. बघा जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतो इथं मात्र विश्वास. वीस धावांची आक्रमक खेळी करतो. जरा टाळ्या होता विश्वाससाठी. खूप चांगली फलंदाजी करतो इथं मात्र. आज चेंडू मध्ये 21 धावा कुठतो इथं मात्र नवनाथ गायकर. यावेळी आपण थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. चेंडू जातो या लॉंगॉनला. जेव्हा चेंडू फीड होईल 1 धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा 1 गडी बाद. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहू शकता. जैनुमाने क्रिकेट मंडळ निजे अजित आपण मकर संक्रांत चषक 2019 सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण पाहतोय. एक अतिशय चांगलं देखणं आयोजन आपण पाहतोय. नवनाथ गायकर गोलंदाजी मार्कवर टाकला. पंकज आज चेंडू यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गेलाय. उंच गेलाय पण क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडूला फीड घेईल. आपण तो पहिल्याचा क्षेत्ररक्षक गेला होता आणि चेंडू फीड होईपर्यंत 2 धावांचा इथे अवधी आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा. गौदेवी पेंदर संघाची प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद. पुणे नवनाथ गायकर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. गेसर एन कडून स्ट्रायकरला फलंदाज पंकज कोपरकर. चेंडू ऑन साइडला खेळायचा होता पण चेंडू बॅटची कड घेऊन जातो. यावेळेला साइडला बघा लवकर शॉट सिलेक्शन करतोय. म्हणजे विनोद जर विचार केला तर चेंडू मारायचा होता आंध्र्याला पण चेंडू गेलाय बांद्र्याला यावेळेला. आणि इथे मात्र 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 34 धावा आपण पाहू शकता. गोलंदाजी खूप चांगली होती आपण यावेळेला नवनाथ कडून. तर स्ट्रायकरला फलंदाज विश्वासला आपण पाहू शकता. नवनाथ विश्वास आज चेंडू ऑन साइडला पुल केलाय. खूप चांगला टायमिंग बघायला मिळतोय. चेंडू जातोय यावेळेला 1 बाउन्स सीमा पार चौकार. तसंच इथे शुभागमन झालंय. बदलापूरचा एक क्रिकेट जगताचं खूप मोठं नाव करंदवे जोवेली. तर या मंचावरती तुमचं हार्दिक स्वागत. आणि व्यासपीठावरती काही सन्मान आपण करतोय. आदरणीय श्री सोमनाथ बुवा काशीनाथ पाटील त्यांचा सन्मान केला जाईल. भरत पाटील यांच्या शुभ हस्ते. तर मी इन्व्हाइट करतोय सोमनाथ बुवा काशीनाथ पाटील यांना या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि आम्हाला खेळपट्टी तयार करण्यासाठी की ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे श्री हेमंत भगवान पाटील, श्री विवेक पाटील कोळे, श्री गणेश पाटील घेसर, श्री विजय बाबू पाटील, श्री रणजित हरिचंद्र पाटील ज्यांनी आम्हाला पाण्याचे टँकर प्रोव्हाइड केले. तसं श्री सोमनाथ भिवा पाटील आणि श्री हरिमोहन पाटील, सुरेश हरिमोहन पाटील ट्रॅक्टर त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला. आणि युवराज सूरज रघुनाथ पाटील आणि आम्हाला ज्यांनी अजून काही सहकार्य केले या मैदानासाठी ते गोपीनाथ काशीनाथ पाटील, श्रीधर शिवराम पाटील, सुनील म्हात्रे, अरुण शांताराम पाटील, श्री अंकुश दत्तात्रय पाटील, सदानंद नामदेव पाटील, जयराम एकनाथ पाटील आणि मोतीराम बुधाजी रसाळ या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी विशेष सहकार्य केलं हे मैदानासाठी, आउटफिटसाठी, खेळपट्टीसाठी. सर्वांचेच खूप खूप आभार. तर करंधुळे या मंचावर तुमचं देखील या व्यासपीठावरती आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक खूप मोठं नाव आहे क्रिकेटचं. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 38 धावा आपण पाहू शकता. 12.66च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. करंधुळेचं देखील आगमन होतंय. खूप चांगला क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू आपण होतोय बदलापूर विभागात जोईली गावचा. स्वागत आहे कारण आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला विश्वास पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पंकजला पाहू शकता. चेंडू शॉर्ट पिच होता. ऑन साइडला भिरकावून देतोय. चेंडू जातो यावेळेला शॉर्ट फाईन लेगला बीट करून चौकार. शिवाजी माझा
राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर. थँक्यू डीजे मास्टर. आपण तो विश्वास पाटील काल 5 चेंडू 5 गडी बाद केलेत, पण आज मात्र पहिलाच चेंडू या मैदानावर आपण तो खरा फेकतो आणि त्याचा समाचार घेतो. इथं मात्र पंकज कोपरकर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. गावदेवी पेंदर संघाची प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद 42 धावा आपण पाहू शकता. चांगली फलंदाजी. आता मात्र 2 फलंदाजांमध्ये भागीदारी खूप चांगली होताना दिसते. कारण अवघ्ने आपल्या संघासाठी धावा कुठल्या होत्या तब्बल 2 धावा म्हणजे आपण होते 40 धावांची भागीदारी होते. जरा टाळ होऊन जाते 2 फलंदाजासाठी. खूप चांगली भागीदारी केली जाते. मात्र चेंडू रिवाचा वापर पॉवरफुल पायचा इथं मात्र सक्सेसफुल 1 बाउंड चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. कालचा दिवस आपण म्हणतो विश्वास पाटील गाजवला असेल गोलंदाजीच्या माध्यमातून. आज मात्र खराब गोलंदाजी बघायला मिळते. समाचार घेतो इथं मात्र आपण पंकज कोपरकर. नेहमी याच आपण खेळाडूला ट्रम्प कार्ड मांडलं जातं या गावदेवी पेंदर संघाचा विश्वास. पुन्हा एकदा रिवाचा वापर पॉवरफुल सक्सेसफुल. पंचांचा इशारा तो षटकार. थँक्यू डीजे. मंदाबाई मात्र शिकले होतं, पण इथं मात्र चांगलं क्रिकेट दाखवतं पंकज आणि 50 धावांची पार्टनरशिप होते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. गावदेवी पेंदर संघाची प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद 52 धावा. काय म्हणतो त्या 2 फलंदाजांसाठी खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. पंकज आणि आपण होतोय विश्वासच्या माध्यमातून. पुणे विश्वास गोलंदाजी मार्कवर कोळेगाव एंड कडून थोडस मागणं ठरतोय. आता मात्र वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू शॉर्ट पिच आहे. इथं मात्र फक्त दिशा दिली आहे, पण क्षेत्ररक्षक येतो. इथं मात्र लॉंग लेट मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल इथे मात्र 1च धाव मिळणार आहे. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 53 धावा आपण पाहू शकतात. 4थं षटक इथं मात्र प्रगती पथावर आहे. खूप चांगली फलंदाजी बघायला मिळते. आता मात्र पंकज 2 स्ट्राईकला जातोय आणि विश्वास पाटील स्ट्राईकला येतो. विश्वास तो विश्वास 3 षटकाराला आपण बघतोय 500 रुपयाचं पारितोषिक. 3 चौकाराला पारितोषिक प्रकाश पवार यांच्याकडून. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पुल केलाय. चेंडू जातो याला लॉंग लेग सीमारेषा बाहेर जाऊन 20वा षटकार. मास्टर बघा किंमत मोजतो इथे मात्र आपण किरिवली संघ कारण का झेल सोडलाय विश्वास पाटीलचा. आणि आपण बघले तर तो फलंदाज मात्र इथं धोकादायक ठरतोय. वादळ निर्माण करतोय. कारण का आपण तर वादळापूर्वीची शांतता मैदानात बघितली, पण विश्वास पाटीलच्या बॅटने इथं मात्र मोठे फटके आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 59 धावा आणि हा चेंडू मात्र लॉफ केलाय. पैसा इथं मात्र आपण चेंडू सीमारेषावर लँड होतो. षटकार मिडुकीच्या क्षेत्राने प्रयत्न केले होते, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाऊन यावेळेला षटकाराच्या बाहेर विसरतो. भवानी शिवरायांची आई भवानी शिवरायांची मोडेल पण वाकणार नाही. सातांची आगळी कोल्यांची मोडेल पण वाकणार नाही. मास्टर 12 चेंडू 38 धावांची खेळी करतोय. सलग 2 चेंडू 2 षटकार दाखवतोय. काय म्हणजे जरा विश्वासाठी काय फलंदाजी करतोय. इथं मात्र जे प्रेक्षक मात्र मैदानात उपस्थित आहेत त्यांना मात्र आपल्या फलंदाजीने मंत्रमुग्ध करतोय. इथं मात्र धावसंख्या 10 फलकात वाऱ्याच्या वेगाने वाढली आहे. आपण म्हणजे तर 65 धावा आणि या षटकात विश्वासच्या धावा आल्या तब्बल 27. 63 धावांची पार्टनरशिप होते. त्याचा अंतिम षटक. आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. सागर पाटील येतो इथं मात्र गोलंदाजी मार्कवर. दबाव असणारे यावेळेला सागर वरती कारण काय 2 फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतायत. पंकजचा विचार केला तर 8 चेंडूमध्ये 22 धावा कुठल्या आहेत. दोघांमध्ये जर पार्टनरशिप बघितली तर 63 धावांची पार्टनरशिप झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण बघितले तर सागर पाटील येतोय. पछाता सागर कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथं मात्र चेंडू खूप चांगला फेकला होता. बॅटमध्ये निघून जातो. इथं मात्र संधी आहे सांघिक यश मिळवण्याची आणि ते यश प्राप्त करतो. इथं मात्र पंकजला मात्र परतावा लागणार आहे. दुसरा गडी बाद होतो. इथं मात्र आपण इथं धावबाच्या स्वरूपात
ते वेसावकर आणि मंडळी काय बात आहे. विनोद पाटील आपल्या सागाव मध्ये हा प्रोग्राम पहिल्यांदा झाला तर वेसावकर आणि मंडळीचा आपण बघतो हनुमान मंदिराचं उद्घाटन झालं होतं, नवीन जीर्णोद्धार झालं होतं आणि तेव्हा हा कार्यक्रम झाला. काय पब्लिक आली होती त्यावेळेला. चेंडू खूप चांगला आहे, इथे मात्र फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. यावेळेला आपण बोलले तर विश्वास पाटील बॅक टू पवेलियन. सागरला मात्र मोठं यश प्राप्त होतंय. तर नवीन फलंदाजी तो रोहिदास चांगली गोलंदाजी करतोय. इथं मात्र आपण बोलले तर यावेळेला सागर आतापर्यंत विचार केला तर सागरने चेंडू फेकलाय तर 2 चेंडू फेकलेत, दोन्ही निर्धाव चेंडू फेकलेत. खरं का आपण एक सांघिक यश लाभतं आणि इथं मात्र एका फलंदाला बाद करतो विश्वासला. आता मात्र 2 नवीन फलंदाज समाधानाने आपण यावेळेला रोहितला पाहू शकता. स्ट्रायकीला फलंदाज आपण रोहितला पाहू शकता. रोहिदास आलाय. रोहिदास कशा प्रकारे फलंदाजी करतो. इथं मात्र सागर तू रोहिदास. चेंडू यावेळेला लॉफ करतोय, चेंडू जातोय लॉंगनला. इथे मात्र 2 धावा पूर्ण होतात का पाहायचं आणि 2 धावा इथं मात्र चित्याच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 67 धावा आपण पाहू शकता यावेळेला. तर गडी बाद झाले तर आपण पेंदर संघाचे प्रथम फलंदाजी करताना इथं मात्र 67 धावा झाल्या, 3 गडी बाद झालेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. सागर खूप चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला फलंदाज रोहिदासला आपण पाहू शकता. तर चेंडू बाकेत अजूनही आपण म्हटलं या षटकातील 3 चेंडू बाकेत. कॅप्टन राऊंड द गडी मारा करतोय. चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जातोय. इथं मात्र आपण इथं धावबादची संधी होती आणि इथं मात्र संधी प्राप्त करतोय आणि इथून मात्र आपण समाधानला परतावं लागणार आहे.
तर धावसंख्येत हा फलक आपण पाहू शकता यावेळेला. तर 73 धावांचं लक्ष असणारे इथं मध्ये आपण पाहिले तर यावेळेला आपण पाहिले तर ओम नर्मदे जर क्रिकेट संघ किरिवली संघाला तर पाहिजे इथं मात्र किरिवली संघ या धावा डिफेन्स करतो की आपण गावदेवी पेंदर संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा ऐकूया आमचे अप्रतिम समालोचक विनोद पाटील बोपर यांना. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. उपस्थित तमाम लाडके रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतायत आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा, आवडती स्पर्धा, ठाणे जिल्ह्यातली सर्वात जुनी स्पर्धा जिचं सुवर्ण महोत्सव या ठिकाणी सुरू आहे. जय हनुमान क्रिकेट मंडळ निलजे आयोजित मकर संक्रांत चषक 2019 अतिशय देखणं नीटनेटकं सुबक सुंदर विलोभनीय लक्षवेधी मंत्रमुग्ध आणि नेत्रदीप असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा. आज या स्पर्धेचा 5वा दिवस. 5व्या दिवसामध्ये तुम्हाला रायगड विभागातील 8 संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर उद्या मात्र मलंगड रायगड विभागातले काही संघ उद्या देखील पाहायला मिळतील. त्याच जोवेली संघ, बदलापूरचा मोठा संघ, त्याचबरोबर ढवळेपाडा हा वांगणी विभागातला संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या देखील खूप जबरदस्त लढती आहेत. आज देखील आपण पाहू शकाल खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. आणि यानंतर स्वर्गीय शिवाजीदादा शेलार 11 खांबालपाडा वर्सेस नांदिवली या 2 संघामध्ये तुम्हाला ठिकाणी फाईट पाहायला मिळेल. तर समोर जो सामना सुरू आहे विद्यमान सामना तुम्ही पाहतायत तर नांदिवली संघाचे संघनायक विकेश या ठिकाणी आले आहेत. तर खांबालपाडा संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतो लवकरात लवकर या टॉससाठी. तर समोर जो सामना तुम्ही पाहतायत द्वितीय फेरीतील हा पहिला सामना गावदेवी पेंदर वर्सेस ओम नर्मदेश्वर किरवली या 2 ताकदवर संघादरम्यान. दोन्ही संघ रायगड जिल्ह्यातील एकाच जंगलातले हे 2 वाघ. यंदाच्या हंगामात पेंदर संघ तब्बल 7 ते 8 पारितोषिक त्यांच्या नावावरती आहे. दुसऱ्या बाजूला किरोली संघ जो 5 ट्रॉफीज घेऊन नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स देतोय. तर पेंदर संघाने 72 ही धावसंख्या नोंदवलेली आहे प्रथम फलंदाजी करताना. आणि पुन्हा एकदा विश्वास पाटीलने विश्वासाला सार्थ अशी फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात त्याने 38 धावा कुठल्या होत्या धानसा संघाविरुद्ध आणि दुसऱ्या सामन्यात देखील 38 धावाच कुठल्यात. फरक एवढाच, पहिल्या सामन्यात त्याने 14 धावा ते 38 धावा पूर्ण केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात 13 चेंडूमध्ये 38 धावा पूर्ण केल्यात आणि आपला फॉर्म दाखवलाय. या ठिकाणी पंकजने देखील 22 धावांची एक उपयुक्त खेळी साकारली. संघाची धावसंख्या 72 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि 73 धावसंख्येचे लक्ष घेऊन सलामीची जोडी प्रशांत पाटील आणि मंगेश पाटील एक आघाडीचे हे 2 फलंदाज. हा चेंडू ऑन साइडला खेळतात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलंय. सुहास आहे, विश्वास आहे त्या ठिकाणी. विश्वास पाटील अप्रतिम क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. सिंगलने प्रशांतने या ठिकाणी स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन केले. गोलंदाजी मार्कवर पंकज कोपरकर अप्रतिम कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून पंकजने दाखवलेली आहे. आता मात्र तोच पंकज राऊंड द विकेट येतोय. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलकासा अपील त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. लेग बिफोर विकेटचा पंचांवर कुठलाही परिणाम नाही अपीलचा, कारण पंच लेग बिफोर विकेटचा अपील स्वीकारताना फेटाळताना नेहमीच 4 गोष्टींची काळजी घेतात. एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठले, पडल्यानंतर तो निघतोय कुठे, हाईट फॅक्टर काय, आणि चौथी गोष्ट म्हणजे बॅटची कडा लागली आहे की नाही, आणि त्यानंतर या अपीलचा विचार केला जातो. तर गोलंदाज पुन्हा एकदा पंकज, सिंगल येते. स्ट्राईकला मात्र फलंदाज मंगेश पाटील, एक अत्यंत प्रतिभावंत खेळाडू. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र राऊंड द विकेट येत आहेत. एक वेगळा अँगल मिळतोय, टप्पापर्यंत चेंडू थोडासा बाहेर निघतोय. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती पंकजची आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. एक चांगली सुरुवात या ठिकाणी हवी आहे. हा चेंडू यावेळेस मात्र घी सीधी उंगली से नहीं निकल रहा था, उंगली टेढ़ी की स्विच इट, षटकार.
स्विच अप्रतिम टायमिंग बघा. तर स्विच हिट येतोय. सलग 2 चेंडू डॉट गेल्यानंतर मात्र या ठिकाणी मंगेश पाटील त्याचा आवडता फटका, ज्या फटक्यावर त्याने प्रभुत्व मिळवलंय त्या फटक्याचा सराव सातत्याने त्यांनी केलाय आणि आता मात्र तोच फटका त्याच्या बॅट मधून येतोय. षटकार. आता मात्र स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लिटल मास्टर सुनील गावस्कर स्टँडच्या दिशेने. चौकार. Volvo Mercedes गाडीवाला, XT50 गाडीवाला, Volvo Mercedes गाडीवाला, XT50 गाडीवाला, BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला, BMW घेऊन आला दादा. विजय जबरदस्त कॉन्टेस्ट बघा. पहिल्या 2 चेंडूवरती गोलंदाज सरस ठरला. आता मात्र 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. हा चेंडू ऑन साइडला खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वाडिश लॉंगॉनला. त्या ठिकाणी 2 धावा वेगाने खेळपट्टीवरती पूर्ण करतायत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस 13 धावा. खूप चांगली सुरुवात त्या ठिकाणी म्हणावी लागेल. 2 चेंडू डॉट गेले असले तरी सुरुवातीच्या 3 चेंडूत फक्त सिंगल होती. त्यानंतरच्या 3 चेंडूत 12 धावा आल्यात. 13 धावा पाहायला मिळतात. गरज आहे एकूण 73 धावांची, म्हणजे 60 धावा अजूनही हव्यात. 24 चेंडूमध्ये आस्किंग रेट आहे 15.00. किरवली संघ एक ताकदवर संघ म्हणून ज्याची ओळख आहे, तर दुसऱ्या बाजूला पेंदर संघ देखील तितकाच बलवान, सामर्थ्यशाली, समतोल संतुलित संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. या दोघांमध्ये खूप चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. एक रंगतदार सामना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ लढवई आहेत, झुंजार आहेत आणि ताकदवर आहेत. त्यामुळे एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. तर 24 चेंडूमध्ये 60 धावांची गरज आहे. आता मात्र विकी पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत आजच्या दिवसामध्ये. काल देखील खूप चांगलं गुणलेखन केलं. निवृत्ती खुटारकर असतील, त्यानंतर आकाश रसाळ, रोशन पाटील, संदेश पाटील, नितेश पाटील, सर्वांनी खूप चांगलं योगदान स्कोरच्या भूमिकेत दिलेलं आहे. तर गोलंदाजीसाठी यावेळेस आवेश नेरुळकर, मागच्या सामन्याचा हिरो, नायक, या संघातील सर्वात अनुभवी आणि ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तोच आवेश उर्फ आवक. हा चेंडू बॅटची कडा घेऊन गॅप मधून निघून जातोय मागे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. कामावर जायला उशीर जरी झाला असला तरी चेंडूला जायला उशीर नाही झाला बघा. गॅप मधून किती वेगाने निघून गेला. आउटफील्ड हिरवळ बघून आवेश मात्र या मैदानाच्या प्रेमात पडले आणि त्यांनी 2 वेळा आपल्या इंटरव्ह्यू मध्ये यावेळेस मात्र अप्रतिम स्क्वेअर ड्राइव्ह. व्हॉट अ फॅन्टास्टिक फॅबुलस स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल मध्ये. चौकार. विजय एका मतासाठी काळीच तुटते. मात्र एक एक चौकार जेव्हा येतोय तेव्हा मात्र नक्कीच पेंदरच्या समर्थकांचं काळीच तुटते. कारण प्रशांत पाटील सलग 2 चौकार लगावतोय. अत्यंत नामवंत असा फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू, पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू येतोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू मात्र टॉपपर्यंत वळण घेतोय. चेंडू डीप मध्ये जातो. अजिंक्य राणे स्टँडच्या दिशेने येणारा सलग 3रा चौकार. विजय अतिशय चांगलं संगीत, तितकंच चांगलं फलंदाजी मधलं प्रदर्शन. प्रशांत पाटील आता मात्र सलग 3 चौकार लगावतोय. प्रशांत पाटील मंगेश सांगतायत तुम्ही मारलेत आम्ही सुद्धा मारणार. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी. धावसंख्या 25 धावफलकावरती. जबरदस्त फाईट. एकाच जंगलातले 2 वाघ, रायगड जिल्ह्यातले 2 ताकदवर संघ आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना टॉस साठी या लवकरात लवकर खंबाळपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते आवेश नेरुळकर ओव्हर द विकेट. हा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ रेषेमध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन वरनं येऊन क्षेत्ररक्षक सुजित पाटील साठी टाळ्या लाव्यात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. सन्मान्य किशोर दादा पाटील, किशोर तुळशीराम पाटील साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण
त्या ठिकाणी टॉस करून घ्यायचं आहे. खंबालपाडा आणि नांदिवलीमध्ये ही फाईट रंगणार आहे आणि यातून जो संघ जिंकेल तो बाळ संघाची फाईट करेल सुपर 4 साठी. काल नांदिवली संघाचा परफॉर्मन्स खूप जबरदस्त राहिला. सुपर 4 मध्ये त्यांनी जागा बनवली. तो विक्रम शेलार इथे संघनायक यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न. अपील झालं. लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील बघा त्या ठिकाणी केलं जातं. पंचांवर कुठलाही परिणाम नाहीये कारण फलंदाज ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर निघून गेले होते. चेंडू ऑफस्टंपला मिस करणारा होता आणि सुभाष पाटील अप्रतिम अंपायरिंग. जय पवार यांचा पॅनल सातत्याने दर्जेदार अंपायरिंग आणि या पॅनल मध्ये फक्त ठाणे जिल्ह्यातलेच अंपायर नाहीत तर आपण पाहिलं तर शहापूर, मुंबई, नवी मुंबई आणि लोणावळा परिसरात देखील अनेक अंपायर पाहायला मिळतात. यंदाच्या हंगामात खूप चर्चा या पॅनलची होते. खूप चांगलं काम करतायत. खंबालपाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि विकी या ठिकाणी नक्कीच हा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. चेंडू मात्र तितक्याच वेगाने सीमारेषे बाहेर. आणखीन एक चौकार. प्रशांत पाटीलने 4 चौकार या षटकात आपण पाहिले. पहिल्या 3 चेंडू 3 चौकार आणि नंतरच्या 3 चेंडूत आपण पाहतो एक डबल आणि एक चौकार पाहिजे. धावसंख्या धावफलकावरती 31 गरज आहे अजूनही 42 धावांची आणि आस्किंग रेट कमी झालंय. जे 15चं होतं ते आता मात्र 14 झाले. त्यामागचं कारण आहे मागच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुटण्यात आल्या आहेत तर 18 चेंडू मध्ये विजयासाठी या ठिकाणी गरज आहे ती 42 धावांची. अस्तित्वाची लढाई, सन्मानाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई, कौशल्याची लढाई आणि वर्चस्वाची लढाई. किरवली वर्सेस वैद्यनावती पेंदर. तर किरवली संघाला नक्कीच आदही संघ आला नाही त्यामुळे द्वितीय फेरीमध्ये थेट प्रवेश मिळाला. या संधीचं सोनं हा किरवली संघ करणार का? आणि इथे मात्र मैदानावरती फेंदर संघ ज्यांनी पहिल्या सामन्यात धानसर सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं, मेहनत करून इथपर्यंत हा संघ पोहोचलाय आणि इथून नक्कीच माघारी जायला कुणालाच आवडणार नाही. आणि या मैदानावरती नक्कीच हे 2 संघ संघर्ष करतील कारण विजय हा मागून मिळत नसतो. त्यासाठी लढावं लागतं, झगडावं लागतं, भांडावं लागतं तरच विजय तुम्हाला प्राप्त होईल. 18 चेंडू 42 धावांची गरज आहे. मैदानावरती सलामीची जोडी प्रशांत पाटील, मंगेश पाटील अप्रतिम कामगिरी करतायत. आतापर्यंत 31 धावांची भागीदारी दोघांमध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. चूम अंतर. षटकार. बॅटिंग जबरदस्त टायमिंग बघा. ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन. व्हॉट अ शॉट सिलेक्शन. धावसंख्या 37. तो आनंद माधरे नांदिवली गावचे अण्णा या ठिकाणी या आपण. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे. धावसंख्या धावफलकावरती 37. नक्कीच आज सकाळपासून यांच्या नावाची चर्चा आपण करतोय. या ठिकाणी आज ते पोहोचतील. विनोददादा पाटील ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर मनसेचे नेते आमचे लाडके राजूदादा पाटील या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेला भेट देणार आहेत तर त्यांचं देखील आपण नक्कीच स्वागत करूया. राऊंड द विकेट येत आहेत. हा चेंडू हवेत आहे. जेलची शक्यता मात्र थोडीशी नक्कीच कठीण होती. त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहे क्षेत्ररक्षक सुजित पाटील. लॉंग ऑफरनं कव्हरच्या दिशेने येत आहेत. इथे मात्र थ्रो चुकतोय आणि या दरम्यान बघा अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 40 धावा मैदानावरती
रोशन पाटील, मंगेश पाटील या ठिकाणी दाखवतायत मैदानाला जरी सीमारेषा असली तरी आमच्या गुणवत्तेला सीमारेषा नाही आहे आणि या मैदानावरती त्यांच्याकडे अफाट गुणवत्ता फटक्यांचं कोठार आहे. असे दोन फलंदाज त्यांच्या माध्यमातून सातत्याने खूप चांगली सुरुवात या किरोली संघाला देण्यात आलेली आहे आणि दोन फलंदाज मात्र खेळपट्टीवरती तळ ठोकून आहेत आणि किल्ला लढवत आहेत आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा अतोनात प्रयत्न सुरू आहे मैदानावरती. राऊंड द विकेट येत आहेत. हा चेंडू फक्त फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, वॉड शॉट मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये या झेलची जणू काय वाट पाहत होता क्षेत्ररक्षक विकास पाटील. फलंदाज बाद. तर सन्माननीय राजेश दादा म्हात्रे नांदली गावचे या ठिकाणी मला विनंती करतो आपण या. तर मैदानावरती सारं काही सुरळीत चालू होतं, पार्टी ऐन रंगात होती, जणू काय फ्यूज गेला आणि मैदानावरती शांतता पसरली. प्रशांत बाद झाले आणि आता मात्र विजया कमबॅकचे संकेत देते मैदानावरती फेंदर संघ. मात्र तिसऱ्या क्रमांकावरती अनिल पाटील येतोय. तिसरा क्रमांक क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो. जेव्हा पहिला धक्का लवकर लागतो तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असते. जेव्हा चांगली सुरुवात ओपनिंग पेअर करून देते तेव्हा ही सुरुवात पुढे कशी न्यायची ही जबाबदारी तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावरती येत असताना आपण पाहतोय अनिल. यावेळेस मात्र नवीन फलंदाज. हा चेंडू सुरेख होता. यावेळेस मात्र समाधान भोईर. यावेळेस चूक होते क्षेत्ररक्षणात. गोलंदाज काय करणार, करून करून काय करणार. शिडाच्या नावेला जे वाऱ्याकडनं साह्य अपेक्षित असतं, एखाद्या गायकाला जे वादकाकडनं साह्य अपेक्षित असतं तेच क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडनं हे साह्य अपेक्षित असतं. समाधान नक्कीच कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र जो प्रशांत पाटील डोकं वर काढत होता त्याला मात्र बाद केलं आणि 19 धावांची एक छोटीशी मात्र उपयुक्त खेळी साकारून प्रशांत पाटील बाद होतोय. धावसंख्या धावफलकावरती 42. राऊंड विकेट येतोय. यावेळेस मात्र चेंडू लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वेगाने येतात. पंकज कोपरकर आहेत. गुड फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती 43. 30 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 13 चेंडू 30 धावा. अप्रतिम क्रिकेट मैदानावरती थरार नाट्य, चित्त थरारक सामना, सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना, प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय. हा सामना कोण जिंकणार, किरवली की पेंधर. राऊंड द विकेट. समाधान. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टिक वर फेकला होता. गुड बॉलिंग, अतिशय चांगला चेंडू. डॉट चेंडूने समाधानने या षटकाची समाप्ती केली. धावसंख्या धावफलकावरती 43 आणि गरज आता मात्र 12 चेंडू मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. आस्किंग रेट आहे 15.00. मैदानावरती दोन्ही संघाचे प्रेक्षक मात्र देवाची प्रार्थना करतायत. हा सामना कोण जिंकेल हा प्रश्न आहे. मात्र देव देव केला तेव्हा नाही पावला, कर्म करीत गेलो तेव्हा न सांगताच धावला आणि या मैदानावरती मेहनत करावी लागेल, कर्म करावी लागेल आणि असं म्हणतात भगवान भी उन्हीं की साथ होता है जो हिम्मत करते है. और या मैदानावरती बघूया कशा प्रकारे हे दोन संघ या ठिकाणी फाईट करतील. 12 चेंडू आणि गरज आहे 30 धावांची. मैदानावरती आपण पाहतोय फलंदाज मंगेश पाटील आहे, त्याचबरोबर अनिल आताच आलाय. मात्र अनिलला आता धीरोदत्तपणे साथ द्यावी लागेल या मंगेश पाटीलची, कारण मंगेश पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार आणि त्याचबरोबर 1 चौकार आलाय. 9 चेंडू 24 धावांवर तो खेळतोय. प्रशांत बाद झाल्यानंतर त्याच्या खांद्यावरची जबाबदारी वाढली आहे आणि क्रिकेटमध्ये बाद होऊन जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं, जबाबदारी स्वीकारणं फार कठीण काम असतं. मात्र बघूया प्रशांतने खूप चांगली सुरुवात करून दिली, तो बाद झाल्यानंतर अनिल आलाय. मंगेश पाटील मात्र मैदानावरती नक्कीच कॉन्सन्ट्रेशन करतोय, कारण त्याला ठाऊक आहे अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज आहे आणि त्याचं थांबणं फार गरजेचं आहे. क्रिकेटचं पहिलं अक्षर सी, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता या ठिकाणी सुरुवातीला दोघांनी दाखवली. क्रिकेटचं दुसरं अक्षर आर, रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीने ते
खेळले आणि त्यानंतर तिसरं अक्षर इंटेलिजन्स म्हणजे ज्ञान बुद्धिमत्ता त्यांनी या ठिकाणी नक्कीच त्यांची दाखवली. क्रिकेटचं चौथा अक्षर सी कंट्रोलमध्ये ते खेळले. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर प्रशांत बाद झाल्यानंतर आता अनिलच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. तिसरा क्रमांक नेहमीच महत्त्वाचा असतो. तिसऱ्या क्रमांकावरती गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांचे आदर्श विवियन रिचर्ड तिसऱ्या क्रमांकावरती खेळायचे, डॉन ब्रॅडमन तिसऱ्या क्रमांकावरती खेळायचे, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, रिकी पॉन्टिंग असे अनेक दिग्गज तिसऱ्या क्रमांकावरती खेळताना तुम्ही पाहिलेले आहेत. आणि यावेळेस मात्र तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अनिल पाटील या मैदानावरती काय करतोय सर्वांचं लक्ष. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. आपण पाहतो आवेश नेरुळकर ज्याने अनेक ऊन पावसाळ्या क्रिकेटमधले पाहिलेले आहेत, तोच गोलंदाज युवस खेळतोय. स्विच इट, अप्रतिम टायमिंग, आणखीन एक चौकार. मंगेश मात्र सचिन तेंडुलकर यांना एक कानमंत्र दिला होता रमाकांत आचरेकरांनी, खराब चेंडू कितीही नावाजलेल्या हातातून येऊ दे त्याची 100% वसुली व्हायला हवी. आणि या ठिकाणी मंगेशने तेच दाखवलं. आवेश खूप मोठं नाव आहे क्रिकेटमधलं, मात्र खराब चेंडू फेकल्यानंतर इथे मात्र चौकार वसूल केला मंगेशने. त्याच्या बॅटमधून येणारा हा दुसरा स्विच हिटचा फटका, अप्रतिम टायमिंग आणि आत्मविश्वासाने भरलेला हा फलंदाज मैदानावरती खूप चांगली फाईट देतोय. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेट सीमारेषा निवडलेली आहे. आणखीन एक षटकार. दर वर्षाची वर्षाला आई गाव देवी माझी, मग माझे नवसाला. आई गाव देवी माझी, मग माझे नवसाला. षटकाने संघ पोहोचला 53 धावसंख्येवरती आणि मंगेश पोहोचल्या इकडे 34 या धावसंख्येवरती. 11 चेंडू 34 धावा म्हणजे 300 पेक्षा जास्त स्ट्राईक त्याचा पाहायला मिळतोय. आणि मंगेश नावाचं हे धावांचं यंत्र सुरू आहे आणि या यंत्राला बंद पाडण्याचं काम कुठल्याही गोलंदाजाला करता येत नाहीये. मंगेश मात्र त्याला जे हवं ते या मैदानावरती करतोय. असं पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख होता. ऑनसाइडला फक्त वळवला चेंडू, खोलवर टप्प्याचा होता. दुसरी धावेसाठी निघालेले आहेत. दुसरी धाव पूर्ण होणार का? मात्र त्या ठिकाणी यष्टी रक्षकांना चूक झाली आणि यावेळेस मात्र हा थ्रो जर करेक्ट करता आला असता तर धावचीची नक्कीच संधी निर्माण झाली असती. धावसंख्या पुढे सरकते ती 55. गरज अजूनही पाहिलं तर आपण 18 धावांची गरज आहे विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहे मैदानावरती 9 चेंडू 18 धावा. मात्र मी अजूनही म्हणेन हा सामना बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये रहस्य आहे, या सामन्यामध्ये थरार आहे, या सामन्यामध्ये रंगत गंमत आहे. आमच्या प्रेक्षकांना जे काही हवं हे सारं काही या सामन्यामध्ये, कारण अजूनही 9 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे ती 18 धावांची. चेंडूपेक्षा धावा दुप्पट. हा चेंडू यावेळेस मात्र अनिलला स्ट्राईक मिळाली. अनिल मात्र दाखवतोय हम भी किसी से कम नहीं. मंगेशच्या बॅटमधून षटकार येतोय. थँक्यू डीजे. व्हॉट बॅटिंग. मंगेशला रोखणं फार कठीण झालंय मैदानावरती. धावसंख्या 61. आता मात्र गरज आहे विजयासाठी 12 धावांची गरज आहे. या षटकाराने हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय आणि इथे मात्र मंगेश दाखवते प्रशांत बाद झाल्यानंतर नक्की चिंता करायची गरज नाही. मी अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि आपल्या संघाच्या अस्तित्वासाठी विजयासाठी मी जीवाचं रान करेन, प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. आणि आता मात्र गरज आहे 12 धावांची आणि चेंडू शिल्लक या मैदानावरती आपण पाहतोय 8 चेंडू 12 धावा. पूर्णपणे आवेश नेरुळकरवरती हल्ला चढवला जातोय. यावेळेस चेंडू पुढे आले होते. डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला होता चेंडू. या आधीचे चेंडू आपण पाहिलं तर मिडल स्टंपवर टाकण्यात आले होते. आवेश कमबॅक करताना तर 7 चेंडू आणि गरज आहे विजयासाठी 12 धावांची.
अतिशय चांगली फलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. सफल झाले समोर क्षेत्ररक्षक आणि आता मात्र सापळा रचला होता त्या सापळात अडकतोय मंगेश आणि इथे मात्र बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती धक्का दिलाय यावेळेस मात्र आवेशने फलंदाज मंगेश. एक झुंजार खेळचा अंत मैदानावरती होतोय. 42 धावांची एक विस्फोटक विध्वंसक खेळ त्याने साकारलेली आहे. विजयाचा पाया त्याने रचलेला आहे. विजयाचा कळस आता मात्र चढवायचा येणाऱ्या फलंदाजांना. मात्र बघा 6 चेंडू 12 धावांची अजूनही गरज आहे. दोन्ही फलंदाज नौके मैदानावरती आणि या मैदानावरती पेंदर संघ आता मात्र नक्कीच कुठेतरी विजयाची चाहूल या संघाला लागलेली आहे. कारण 6 चेंडूत 12 धावांची गरज आहे विजयासाठी. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली. खंबालपाडा आणि नांदिवलीच्या खेळाडूंना एक सूचना असणारे आपण येताना प्रवेशद्वारावरून यायचंय. जो प्रमुख प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी यायचंय. तर या आपण यायचं या ठिकाणी लवकरात लवकर कारण चेंडू शिल्लक आहेत फक्त 6. लगेच सामना सुरू करायचा आपल्याला. तर 6 चेंडू 12 धावा. टीम मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. मात्र टीम मीटिंग जास्त वेळ नको. आपली रणनीती आखणं गरजेचं, प्लॅनिंग करणं गरजेचं, वेळेचं भान त्याहीपेक्षा गरजेचं राखणं. तर 6 चेंडूत 12 धावांची गरज आहे. बघा मंगेशने प्रशांतने मेहनत केलेली आहे. त्या मेहनतीला फळ मिळणार का? कारण आता मैदानावरती 2 नवीन फलंदाज झालेत, अनिल आणि त्याचबरोबर दिनेश अशी 2. सुजित आहे त्या ठिकाणी. तर स्ट्राईकला फलंदाज अनिल, त्याला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळाली. मात्र आपल्या स्ट्राईकचा पुरेपूर आस्वाद घेतला तो म्हणजे मंगेश पाटीलने. आणि आता मात्र मैदानावरती 2 फलंदाज सुजित आणि दिनेशला आपण पाहतोय. 6 चेंडू 12 धावा. संघनायक अवेश नेरुरकरने चेंडू सोपवलाय. शेवटचा षटक सुजितच्या हातामध्ये. तर चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य सोपवलेलं आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय दिनेश. हा चेंडू यावेळेस मात्र स्वागत केलंय षटकाराने. अनिलच्या बॅट मधून षटकार. तर अनिलच्या बॅट मधून षटकार येतोय. 5 चेंडू 6 धावा. तर मात्र समीकरण आपण पाहतोय सुजीचं स्वागत केलं गेलंय. प्रत्येक फलंदाज षटकारांची चौकारांची भाषा बोलतोय. यावेळेस मात्र हा सामना या षटकाराने संपवलाय. A1 कोडीचा ब्रँडेड षटकार, विजयी षटकार.